आजी फड झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. कृत्याकृत्ये झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करुणस केवळ, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने जाणे, सुघडित समाज टिकविले, महासिद्धांताचे हृदय रक्ष उकलिले. लसत भक्ती ज्ञाने तरविला भक्ती तरू, तया श्री ज्ञानेशाचे विमलमतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मुक्ता इलान. संभाळी सर्वा संभाळी ती सर्वा, परिब्रह्मांडासी घाली असे एकवा. पुन्हा लाना कडलीची ब्रह्मलीला, नमस्कार माझा आदिशक्ती मुक्ताबाईला. न पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, राम कुलाना मैया जी कुलाना, संग लखन जी कुलाना. आन पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वार करी संतांच्या, 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 वार करी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वार करी
फळाचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. प्रत्युष प्रसंगी प्राप्त सेवी करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. जन्माला आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे हे समजून घेण्याचा अभंग आहे. विठ्ठल वक्ता या नात्याने थोडासा परिहार, त्याला उपद्घाती असा शब्द वापरला जाते. थोडासा परिहार देणं इष्ट असतो. अर्थात नवरात्रीच्या या महान पर्वकाळाच्या मुहूर्तावर आपण खरं तर नवरात्री उत्सवा रात्रीची भक्ती असावी म्हणून नवरात्री उत्सव असते. नवरात्रीला कुठल्याही मंत्राचं अनुष्ठान करत असताना रात्रीचा काळ सांगितला. त्याचे अन्य प्रकार पडतात शास्त्राच्या निमित्तानं. पापालाही सुद्धा रात्रच म्हणतात, म्हणजे अंधकार. अर्थात ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला अज्ञानाचा अंधकार घालवायचा आहे, म्हणजे अज्ञानाचा अंधकार घालवायचा आहे म्हणून रात्रीची उपासना असली पाहिजे. अन्य त्याचे पोटभाग आहेत. प्रामुख्याने नवरात्र 4 आहेत. त्यातले 2 आपण सर्व पाहतो, 2 पाडत नाहीत. मला त्याही मुद्दा सांगायचा नाही. नवरात्रीला शक्तीची उपासना करावी हा प्रघात आहे म्हणून त्या मातीची उपासना व्हावी यासाठी व्रतवैकल्यापैकी नवरात्र हे वैकल्य आहे नवरात्रीचं उत्सवाचं. अर्थात आपण ते व्रत केलं पाहिजे. परिणाम असा आहे, बऱ्याचदा वेळेला आजपर्यंत नामदेव महाराज तुम्हा मला सगळ्यांना जे फोन येतात ना ते कुठल्या व्रताला काय केलं पाहिजे याचे नाहीत, कुठल्या व्रताला काय फराळाचं चालते हे सांगा आम्हाला. महाराज ह्या उपासाला आता मग फरायचं काय करू असंच ना, फराळाचं. पण आता हे व्रत वैकल्य आलं, ही उपासना आली, आता कुठल्या मंत्राचं पान केलं पाहिजे, अर्थात कुठल्या मंत्राचं अनुष्ठान केलं पाहिजे. माझ्या तरी अनुभवात अजून एकही व्यक्ती सापडला नाही. विठ्ठल जवळ उत्सव म्हटले की भक्ती हे 98% संपली. उत्सव कुठलाही असू द्या, गणपती उत्सव असू द्या भक्ती संपली, नवरात्र उत्सव असू द्या भक्ती संपली, 2% राहिली. पण मी तुम्हाला धन्यवाद देईन पुणोतीकरांना, तुम्ही गणेशाचाही उत्सव भक्तीने केला आणि नवरात्रीचा उत्सव भक्तीने करतात. त्याचं एकच सांगतो कारण, शब्दावर लक्ष द्या. परमार्थिक विचाराचे माणसं असले की योग्य होते. मी महाराजांबद्दल बोलत नाही, महाराजच बोलतात, महाराजच पाहिजेत असं नाही. परमार्थिक विचाराचे माणसं गावात असले की उत्सव चांगला होत असते. विठ्ठल विठ्ठल आणि हा असा सगळ्या 4ही बाजूने असा आनंद घेणारा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी राबवता. त्यात एक किंचित मात्र शंका नाही. त्यापैकी या सगळ्या गोष्टीला आनंदाचं उदाहरण आणणारे आमची ही सगळी महाराज मंडळी आहेत. प्रामुख्याने सगळ्यांचा हात नामदेव महाराजकडे जाईल. तदनंतर यावर्षी आमचे गुरुबंधू बनकर माऊली आहेत आणि ज्यांच्या सगळ्या सख्याने आम्ही जेवण खावण केलं, जवळपास 6 वर्ष एकच मधुखरी खाल्ले असे आमचे शंकर माऊली आहेत. तदनंतर मनोज महाराज सुद्धा आहेत. आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की कीर्तन खूप चांगलं झालं पाहिजे, निदान दुसऱ्या वर्षी बोलावलं पाहिजे. हा सगळ्यांचा एक काय म्हटलं एक ठसा उमटलेला असते. आज फक्त मला 2 गोष्टी ज्ञानाच्या सांगायच्या आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण तेवढी मात्र मला खात्री आहे, कीर्तन नाही भेटलं तरी जेवण मात्र इथं भेटणारच आहे. मला केव्हाही आलं तरी अडचण नाही. त्यापेक्षा एक कुटुंबाच्या नात्याने 2 संतांचे विचार तुमच्या मनापर्यंत आणण्याचा आज एक विधी मनामध्ये घेतलेला आहे. पैकी असं वाटलं की पाऊस करू देणार नाही, पण मनोज महाराज म्हणले, महाराज टेन्शन घेऊ नका, ज्या कलश स्थापनेला आम्ही बोलावलो तो सव मंडप कायम आहे. विठ्ठल विठ्ठल असा गोड पद्धतीने हा आपला सप्ताह चालू आहे. अर्थात याला काही मात्र सांगण्याचा फार विषय दुसरा नाही. आणि खरं तर नामदेव महाराजांच्या विचारातून
हे पुनोती गाव कुठंतरी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी प्रसारासाठी त्यांचे अतिशय जवळचे अर्थात आमचे गुरुबंधू आपण त्यांना म्हणू, तेही त्यांनी आणलं. अर्थात नामदेव महाराजांचं तुमच्या गावाविषयी प्रेम आणि त्यांचा कडवडा, कारण मी 2 दिवस झाले ते व्हिडिओ पाहतो, अतिशय गोड पद्धतीने त्यांनी कुठला मुद्दा कसा घेतला पाहिजे अशा पद्धतीने सगळं चांगलं चालू आहे. अर्थात तुम्हाला भेटलेले माणसं अतिशय गोड आहेत, त्याबद्दल शंका नाही. विठाला 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 ऐका, खरं तर एक ईश्वर निर्मित सृष्टी आहे गुरुजी, एक मानव निर्मित सृष्टी आहे. ऐका, ईश्वर निर्मित सृष्टी जवळजवळ सगळेजण आपण विसरलेला आहोत. सगळ्यांचा ओघ जाते तो मानव निर्मित सृष्टीकडे जाते. मानव निर्मित सृष्टीकडे आपण सगळेजण पाहतो. मानव निर्मित सृष्टीमध्ये दुःख आहे, ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये दुःख नाही. असलं तरी दुःखाचा आभास आम्हाला होत नाही. ऐका, संत मंडळी जे जीवन जगतात ते ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये जगतात, तेव्हा दुःख जरी असलं तरी त्या दुःखाला दुःख म्हणत नाहीत, कारण गीता सांगते सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. जाऊ द्या ना, आमचे काकड्याचे अभे सांगतात सुख दुःख समान सकळ जीवा, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोच एक हरी रंगिनाचे, हरी रंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, सदा स्मरे वाचे. हरी रंगिनाचे, हरी रंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, सदा स्मरे वाचे. सदा वाचेने रामकृष्ण जो म्हणतो तो हरिरंगी आनंदाने नाचतो, मात्र नाही का. धन्य जगी हरिरंगी तोची नाचे. कोण नाचते? जो सदा रामकृष्ण म्हणतो तो हरिरंगामध्ये नाचत असते. हा असा भाव आहे. अर्थात ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये दुःख नाही, दुःख असलं तरी मानत नाही, पण मानव निर्मित सृष्टीमध्ये दुःखच आहे. आणखी तुम्हाला उदाहरण सांगेन. ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये दुःख आहे. ज्ञानोबरांना गावाच्या बाहेर काढलं, ते ज्ञानोबरांना दुःख नाही, आपण सांगतो तो भाग वेगळा आहे. काय हो, ज्ञानोबरांना अन्याय झाले, त्यांना बाहेर काढलं, तुकोबरार गावचे पाटील कोपला वगैरे, दुष्काळ त्यांचं सगळं झालं. पण मला असं वाटते संतांच्या हृदयाने त्यांच्याकडे पाहिलं तर संत महात्म्यांना त्याचं दुःख इतकिंचितही झालेलं नाही. कारण झालं असतं तर त्यांनी असं म्हटलंच नसतं सुख दुःखे समान सकळ जीवाचं कौन. अहो, आम्ही कोणी निंदा कोणी वंदा, आम्हाला काही नाही. तुम्ही निंदा आमची केली तरी सारखंच आहे, आमचं वंदन केलं तरी चालेल. हे संतांचे जर प्रमाण असतील तर त्यांना दुःख झालं असं म्हणता येत नाही. तुम्हा आम्हाला सांगा लागते. आणि सांगतो आम्हाला का हो, जगद्गुरु तुकोबरावर खूप अन्याय झाले, ते आमच्या दृष्टीने झाले. कारण तुम्ही आपण मानव निर्मित सृष्टीमध्ये जगून जगता, संत महात्मे ईश्वर निर्मित सृष्टीत जगता. जरा वेगळं होईल, तू आणखी जवळचं सांगतो. ऐका, एखादा व्यक्ती जर अल्प वयामध्ये जर मरण पावला, जवळजवळ एखादा तरुण वर्ग आहे, तरुण मुलगा जर 20व्या 25व्या 30व्या वर्षी झाला तर जवळजवळ अख्खं गाव शोक साजरं करेल. मान्य आहे तुम्हाला? आहे बरोबर. पूर्ण गाव त्याचा शोक करेल. आणखी मला हे सांगायचं आहे, कारण शोक करण्याचं कारण यसच आहे की तो व्यक्ती निदान 100 वर्ष जगावा, हे तुम्ही आपण कल्पना केली आहे. मानवाच्या निर्मित सृष्टीमध्ये त्याचं वय 100 वर्ष आहे, पण आपण विसरलो. कारण भगवान परमात्म्याने ज्या वेळेला जन्म घातला त्यावेळेला जन्मही त्याने तारीख लिहिलेली आहे, मरणाची तारीख लिहिली. कारण देवाच्या सृष्टीमध्ये तो 30च वर्षाचा होता, पण तुमच्या माझ्या सृष्टीमध्ये तो 100 वर्षाचा होता, म्हणून रडावं लागते. मला सांगा ना, आज 105 वर्षाची व्यक्ती मरण पावली, मला नाही वाटत की कोणाला रडेल म्हणून. सगळे म्हणतील चांगलं झालं राव त्याचं.
चांगलं झालं राव त्याचं. अरे एक व्यक्ती मरण पावते त्याला चांगलं म्हणतात, दुसरी व्यक्ती अर्ध्या वयामध्ये मरण पावते त्याच्यासाठी शोक का? कारण तुमच्या माझ्या सृष्टीमध्ये तो 100 वर्षाचा व्हायला पाहिजे होता आणि ईश्वराच्या सृष्टीमध्ये मात्र 30 वर्षाचा आहे. ईश्वराच्या सृष्टीमध्ये त्याची वय 30 वर्षाची होती, पण मानवाच्या सृष्टीमध्ये आपण कल्पना केली की 100 वर्षाला पाहिजे. आणखी जवळ येऊन सांगतो, शेजारच्यानं जर एखादी गाडी घेतली, बंगला बांधला, तर मला असं वाटते, आपल्यालाही असं वाटते की आपण तसं केलं पाहिजे, नाही का? नाही झालं तर आपल्याला दुःख वाटते. मला काय म्हणायचं आहे, भगवान परमात्म्याने तुमच्या प्रारब्धात जे दिलं असेल ते भेटेल, पण मानवी जीवनाच्या सृष्टीमध्ये तुम्ही कल्पना केली, समोरच्यानं एखादी वस्तू घेतली का, समोरच्यानं जर मकान बांधलं का, समोरच्याचं जर नाव चांगलं होत असेल तर माझंही झालं पाहिजे, अशी त्याची भावना आहे. अर्थात मानवी सृष्टीमध्ये त्याने कल्पनेनुसार त्याचं जे उभं केलं, पण त्या कल्पनेच्या मोहात, त्या कल्पनेच्या भरामध्ये आपण ईश्वर निर्मित सृष्टी विसरतो, म्हणून दुःख होते. संत महात्मे मात्र ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये खूप भर टाकतात, म्हणून सदैव ते आनंदित राहतात. मला सांगा ना देवा, किती सहज आहे. ज्या ज्ञानोबरायला लोकांनी काढून दिलं घराच्या बाहेर, ते ज्ञानोबराय हे विश्वची माझे घर म्हणतात. कधीतरी कल्पना जोडा, तुमच्या बुद्धीला पटेल तशी. ज्याला घराच्या बाहेर काढून दिलं, ज्या समाजाने पूर्ण त्यांचा वाडीत टाकलं, ज्या समाजाने त्यांचा धिक्कार केला, त्या समाजाला घेऊन म्हणतात ना, हे विश्वची माझे घर. हे विश्वची माझे घर तेव्हाच म्हणतात, कारण काढून देण्याचं दुःख नाही. विठ्ठल जाऊ द्या, फार काय कुठं जायचं. शंकर माऊली धरा. समजा सासऱ्यानं जरा एखादा शब्द उद्धटून माणूस काढून दिलं, काय टाप आहे महाराज. जर पाणीदार जवळ असेल तर डबल जाईन, तर पाणीदार नसेल तर नवय नाही. मला काय बोलायचं ऐका, जर एखाद्या सासरवाडीतून जवळचा जर अपमान झाला तर तो डबल तिकडे पाय टाकायला कसा तरी करते. मला काय म्हणायचं आहे, ज्या सगळ्या समाजानेच संतांना वाडीत टाकलं तरी त्याच्याबद्दल आदर दाखवतात, म्हणजे दुःख कधी मांडलं नाही. हे विश्वची माझे घर, हे तेव्हा त्यांना प्रचिती झाली की हे सगळे माझेच आहे. कारण भगवान परमात्म्याच्या सृष्टीमध्ये, भगवंताच्या सृष्टीमध्ये आमचं एवढंच आहे. बघा ना, संत महात्म्यांच्या दृष्टीत गेलं तर ज्ञानोबरांचं पूर्ण आयुष्य 22 वर्षाचं. 22 वर्ष झाले, भगवंताला मागणी केली की मला समाधी तुझ्या चरणावर घ्यायची आहे. अन्य भाग आहेत, त्यांनी सांगितलं आळंदीला देऊ आपण, तुझं निश्चित ठिकाणा तो भाग निराळा. ज्ञानोबराय 22 वर्षाचे, जगद्गुरु तुकोबराय 52 वर्षाचे, आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्षाचे. अहो सांगू, आपलं काम झालं, ही मंडळी निघून गेली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा 52 ते 55 वर्षाचं एवढ्यात त्यांचं वय होतं. पण या लोकांनी कधी दुःख मानलं नाही. आणखी थोडं पुढे जाऊन बोलतो, नाथरायाला विनंती केली देवाने, नाथरायाने की मला घेऊन जा. जात नाहीत तर गोदावरीच्या मध्ये स्वतःहून सुद्धा काय तर मला इथं शांत व्हायचं आहे. मला काय सांगायचं आहे, या लोकांनी या गोष्टीला दुःख मानलं नाही, कारण ईश्वराच्या निर्मित सृष्टीमध्ये जीवन जगत असतात. म्हणून असं वाटलं पाहिजे की आपल्याला, मलाही सुद्धा कधी दुःख न व्हावं, तेव्हा ईश्वराच्या निर्मित सृष्टीमध्ये जीवन जगा. सांगू काय तुम्हाला, आपल्याला उलटी सोय पडलाय. सगळे प्रयत्न करून नाही जमलं तर मग प्रारब्ध लावतो. हे माझ्या भाग्यातच नव्हतं लेखाचं. हे माझं म्हणणं आहे, आधीच जर म्हटलं तर काही फरक पडते काय? आधीच जर हे कबूल केलं तर माझ्या प्रारब्धात नाही, किती चांगलं आहे. पण पूर्ण प्रयत्न करून जर त्या प्रयत्नाला यश येत नसेल, तेव्हा आपण म्हणतो की माझ्या प्रारब्धात नाही. अहो प्रारब्धात नाही, नव्हतंच, फक्त रिकामचोट धंदे केले आपण प्रयत्न करून पाहतो. असं करून दाखवतो, तसं करून दाखवतो, डमकं करून दाखवतो. या वर्षी तर एकरी 20 पोतेच झालं पाहिजे. हे तुमच्या माझ्या हाती नाही, तुमच्या माझ्या हाती नाही. ईश्वराने जर केलं असेल तर निश्चित होईल. पण तरी सुद्धा जेवढ्याला पूर्ण प्रयत्न एका ठिकाणी थांबतात, तेव्हा आपण म्हणतो की आता हे प्रारब्धावर आहे. पण मात्र संत महात्म्या आधीच प्रारब्धाला मानतात आणि आपलं जीवन जगत असतात. म्हणून माझा मुद्दा असा आहे, ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये जीवन जगा. दुःख तुम्हा आपल्याला होणार नाही. निदान स्वतःचा अभ्यास माणसांनी केला पाहिजे, स्वतः कधीतरी लक्ष दिलं पाहिजे. आमचे गुरुवर्य मारुती बाबा विचारसागराच्या पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे, कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे. काय झालं, एक पक्ष्याचा राजा होता. पक्ष्यांचा राजा होता. सगळे पक्षी त्याच्यावर प्रेम करायचे, पूर्ण पक्षी प्रेम करत होते. आणि प्रेम करता करता विषय असा झाला की एक फांदीवर बसेल असताना एक जमिनीवर मासाचं तुकडं भेटलं त्याला.
आणि पक्ष्याने डायरेक्ट त्या मासाच्या तुकड्यावर झेप घेतली आणि तो मासाचा तुकडा उचलला, झाडा त्या सगळ्यात उंच फांदीवर जाऊन बसला. आणि काय परिणाम झाला तर जे सगळे पक्षी प्रेम करायचे ते सगळे पक्षी त्याच्यावर तुटून पडले. विचार पडला की जे माणसं आतापर्यंत प्रेम करत होते आज दूषित भावनेनं माझ्यावर झेप का घालतात. महाराज, इथं मुद्दा महत्वाचा आमचे गुरुवर सांगायचे, आता लक्षात घेतलं पाहिजे. का महत्वाचं आहे? त्याने आत्मचिंतन केलं की रोज जे प्रेम करणारे व्यक्ती माझ्या जीवनामध्ये होते आज ते माझ्यावर झेप का घालतात. म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि परमार्थिक मुद्दा इथंच आहे, प्रत्येक व्यक्तीने आत्मचिंतन केलं पाहिजे. माझं कुठं काय झालं, नेमकं कसं झालं माझ्या जीवनामध्ये. महाराज त्यांनी विचार केला की रोजच्या जीवनापेक्षा आज वेगळं काय आहे माझ्याकडे. म्हणून लक्षात आलं हा मासाचा तुकडा माझ्याकडे वेगळा आहे. त्यांनी तेवढ्या उंच फांदीहून तो मासाचा तुकडा टाकून दिला. जसा टाकला तो जमिनीपर्यंतही सुद्धा जाऊ दिला नाही. मधातच सगळ्या पक्ष्यांनी झेप घालून त्याला घेतलं. लक्षात आलं की माझ्याकडे मांसाच्या तुकड्यामुळे हे झेप घालायचे. तेव्हा आत्मचिंतन केलं पाहिजे जीवनामध्ये. माझं कुठं चुकलंय, माझ्या जीवनामध्ये काय झालं बरं, अशी काय अवकाळा झाली माझ्या जीवनामध्ये की सगळे व्यक्ती मला चांगले म्हणणारे, आज माझ्या जीवनामध्ये काय झालं. मुद्दा असा आहे, आत्मचिंतन करत नाही. महाराज परमार्थ आणि संत महात्मे आपल्याला तेच सांगतात, तुम्ही आत्मचिंतन करा. ज्या दिवशी तुम्ही आत्मचिंतन करणार आहात त्यावेळेला हा वलय तुमच्या भोवती निर्माण झाला ना, त्या वलयाचा तुम्ही विचार करणार नाही. मला सांगा ना देवा, खरं तर प्रत्येक व्यक्तीने आत्मचिंतन करणं महत्वाचं आहे. मला आणखी मुद्दा सांगायचा आहे, अशी कितीही वर्ष जर आपण कार्यक्रम करत राहिलो आणि जर परमार्थिकदृष्ट्या जर आत्मचिंतन झालं नाही तर होणार नाही. मला एक सकाळी मुद्दा आठवला, शंकराचार्यांनी एका पुस्तकात दिलेलं आहे. मला ते पुस्तकाचं नाव माहिती, मी झेरॉक्स मारून आणलेलं आहे त्याचे काही पानं. त्याच्यामध्ये एक विषय आहे, परमार्थ भगवताची प्राप्ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एकांतवास गाठा. हा, परमार्थिक आनंद द्यायचा असेल तर लोकांतात या. विठ्ठल माझा मुद्दा समजला असेल, मराठीत सांगू ना, आताही मराठीतच बोलत होतो, असं काही नाही. माझा मुद्दा सांगायचा आहे, तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर तुम्ही एकांत गाठला पाहिजे. हा, काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा ताणे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा ताणे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा. काळ सारावा चिंतने एकांतवास सांगितला. एकांतवासामध्ये जावं आणि आपल्या आयुष्यातला काळ तिकडे संपवला पाहिजे. आणि करायचंच असलं तर तुळशीच्या पवित्र झाडासारख्या वृक्षाला प्रदक्षिणा करावा. मुद्दा माझा आहे, एकांतवासामध्ये चिंतन केलं पाहिजे आणि आयुष्याचे दिवस तिकडे घालवले पाहिजे. मला मुद्दा सांगायचा आहे, ईश्वर प्राप्ती करायची आहे, एकांतवास गाठा आणि ईश्वराच्या नामाचा आनंद द्यायचा आहे, समाजात या. सांगू तुम्हाला, उद्विग्न झालेलं मन, जर आमच्या महाराज मंडळीनं एक जर प्रमाण म्हटलं, अभंग जर गायला तर उद्विग्न झालेलं मन शांत होते आणि मंदिराच्या दिशेनं पावलं खेचतात. परमार्थ होईल, ईश्वर प्राप्ती भेटेल मला माहीत नाही, पण ईश्वराच्या नामाचा आनंद मात्र निश्चित आहे. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे, एकांतवास गाठा. भगवंताच्या सगुण चरित्राचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा तुम्ही समाजात आलं तर चालते आणि त्याच्या सगुण चरित्राचं तुम्ही आनंद घ्या. मुद्दा मला सांगायचा आहे, ईश्वराची प्राप्ती जर करायची असेल तुम्हाला एकांतवास गाठला पाहिजे, अर्थात भाव असा सांगायचा आहे. पण परिणामी या सगळ्या बाह्य जगामध्ये अंतकरणाची वृत्ती कुठं जाऊन पोचली हे मी सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला डोळे लावावे लागतील आणि स्वतःच्या मनाला विचारावं लागेल की माझी अंतकरणाची वृत्ती कुठं आहे. कारण अंतकरणाची वृत्ती तपासण्यासाठी दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागत नाही, स्वतःच्या मनाचा आश्रय घ्यावा लागते. आणखी एक सांगू का तुम्हाला, अहो फार काही नाही, बरेच जण तुम्हाला सांगतील, बाबा रे जीवन तुला चांगलं बनवायचं आहे ना, एखाद्याच्या संगतीत जर जीवन चांगलं बनेल तो तुम्हाला मुद्दा करेल की बाबा मला कोण चांगला हेच समजत नाही का. त्याने सांगितलं नसेल ना तुला कोणी भेटत तर तुझ्या मित्राचा सल्ला घे. मला मित्रही नाही तुला, आई वडिलाकडे जा. बापा 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 आई वडील. आमच्या भागात म्हणतात बुडा घरात गेला की पोऱ्या बाहेर आणि पोरा आत आला की बुडा बाहेर. बापाला बुडाच म्हणतात ना इकडे. याला
भाषा उद्धट भाषा म्हणतात. माझ्या बुड्याला काय समजते, मनोज महाराज हा पोरगा म्हणते ही विशेष. तुम्हाला लक्षात नाही आलं काय? माझ्या बापाला काय समजते, माझ्या बुड्याला काय समजते, हे पोरगा म्हणते हे विशेष आहे. समजलं नाही? अरे ज्यानं जन्म दिला त्याला म्हणते काय समजते. विठ्ठल एखाद्या वेळेला लक्षात येत नाही, थोडंसं बारकाईनं चिंतन ऐकलं की लक्ष येते नाही का. बऱ्याचदा गोष्टी लक्षात येत नाही. आमचे आदरणीय प्रातस्मरणीय अण्णा महाराज पवार, त्यांचा एक आठवला म्हणून दृष्टांत सांगतो. चिंतन किती मन लावून ऐकलं पाहिजे हे सांगूनही तुमच्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या बरं, हे सांगूनही तुमच्या लक्षात येत नाही. लक्षात आलं तर मग मला सांगा, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. आमचे आदरणीय जगन्नाथ अण्णा पवार म्हणजे वारकरी संप्रदायाचा हिरा, विद्यावाचस्पती आणि शिक्षणाचा वर्ग 3रा गुरुजी. 3ऱ्या वर्गामध्ये विद्यावाचस्पती पदवी कमावली. म्हणजे महाराष्ट्रात जोग महाराज संस्थेमध्ये एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आलं. आणि फक्त 3रा वर्ग शिकलेला एक व्यक्तिमत्व होतं. अण्णा महाराजांचा एक विषय सांगतो. चिंतन किती बारकाईनं ऐकलं पाहिजे म्हणजे लक्षात येते, या विषयावर माझं बोलणं आहे. काय झालं, माऊलीच्या सोहळ्यात चालणारी ही सगळी मंडळी आहे. माऊलीच्या सोहळ्यात चालताना दुपारच्या जेवणाचा विचारच करायचा नाही. केलाय तर रोडच्या कडेला हे, आणि तिकडे सगळे समान आहेत. तिथं कलाकार कोण नाही, मोठा महाराज नाही, काहीच नाही. सगळे माऊली या क्षेत्राखाली येऊन बसतात. तिथं काही विषय नाही. आणि दुपारचा ठेपा म्हणून अण्णाकडे एक सेवेकरी होता, त्याचं नाव रामभाऊ असं माझ्या ऐकण्यात आहे. रामभाऊ होता आणि दुपारचा ठेपा जेवायला बसले. परिणामी वेगवेगळ्या भागामध्ये भाजीची पद्धत आहे. तुमच्या भागात मिरच्याची चालते का जास्त, पातुळीची ना, काही असो काही आहे. आमच्या भागात मिरच्याची जास्तीत जास्त वांग्याची आहे ना महाराज, वांग आहे चालते. परी भागात आपल्या आहे. तसं पैठण तालुक्यात डक्कू आहे. डक्कू भाजीचं नाव आहे. 1000 लोकांना 1 किलो डाळ टाकतात ते. किती? 1000 लोकांना 1 किलो डाळ. म्हणजे पट्टीचा पवणारा असला आणि गंजात जर उडी टाकली तर एक डाळिंबी हाती लागणार नाही. पण महाराज सांगू तुम्हाला, जर फुरका मारला तर डबल कालाच म्हणा वाटेल. महाराज ज्या दिंडीत अण्णा चालायचे त्या दिंडीत तो कार्यक्रम झाला. दुपारचं जेवण म्हणजे ज्याला लवकर जेवता येईल त्यानेच जेवायला बसायचं, नाही तर त्याने बसूनही त्या बंधकात पडू नये. त्याने काहीतरी घ्यायचं आणि पुढे निघून जायचं. अण्णा बसले, ते डक्कू ही पद्धत केलेली होती. फुरका मारला आणि निंबाची आठवण आली महाराज, की निंबू असतं तर जर मजा आली असत्या. जेवणारे माणसं पहा तुम्ही, जे रसात्मकात जेवणात घरून मेथीची भाजी निंबू घेऊन जातात. भंडारा असू द्या तुम्ही बघा, भंडारा जर असला तर घरून मेथीची भाजी निंबू खिशात. आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाला विचारायचं, तिथं आल्यावर विचारतात ज्ञानेश्वरी आहे का, आला काय तुम्ही तो डोक्यात. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला ज्ञानेश्वरी तिथं आहे का विचारतात. आणि जेवायला घरून घेऊन येतात. तयारी किती आहे महाराज. अण्णाला आठवण आली की जर निंबू असतं तर बरं झालं असतं. आणि तेवढ्यात रामभाऊला आला, ए रामभाऊ तुझ्या पिशवीत निंबू आहे का म्हणले. रामभाऊ हुशार महाराज, दिसलं की तुळूनच ठेवायचा. त्याने ते निंबू घेतलं. अण्णा आहे आता तिथं फोडायचं काय, ग्लासावर घेतलं नाही, दणकन एक दणका मारला. एका निंबाचे 2 केले. परिणामी लवकर जायचं म्हणून रामभाऊ सुद्धा पलीकडच्या पंक्तीत बसलेला, अण्णा सुद्धा अलीकडच्या पंक्तीत बसले होते. हे रामभाऊ देशील निंबू. त्याने एक दणका मारल्यामुळे एका निंबाचे 2 झाले. रामभाऊने लगेच पिळून घेतलं ते पहिल्या आधीच. आणि काय झालं, रामभाऊ देशील असं म्हटलं आणि रामभाऊनं निंबू फेकलं. फेकताना वाळणाऱ्याच्या पायाला लागलं आणि रस्त्यात पडलं. दोघांच्या मध्ये परत अण्णाने आवाज दिला, रामभाऊ निंबू देशील. रामभाऊ म्हणले, अण्णा निंबू घेऊ नका, निंबू रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. विठ्ठल विठ्ठल 100% सांगतो, अजूनही समजलं नाही. मी आधीच बोललो तुम्हाला समजणार नाही, थोडं मराठीत करून सांगतो ऐका. रामभाऊने सांगितलं, अण्णा निंबू घेऊ नका, कारण पहिलेच पिडलेलं होतं अनुभवाला. निंबू रस्त्यात आहे, कारण फेकताना काय झालं, वाळणाऱ्याच्या पायाला लागलं, मधात पडलं. अण्णा निंबू घेऊ नका, कारण निंबू रस्त्यात आहे पण रस त्यात नाही. सगळे मी पिळलं तर काय निघले, हा ते बोंडे काय आमच्याकडे बळले म्हणतात. निंबू रस्त्यात आहे पण रस त्यात नाही, त्याच्यामुळे घेऊ नका. ऐका माझा मुद्दा आणखी सांगतो. जर सामान्य दृष्टांत माणसाला कळत नाही,
बोलणं कळत नाही, चिंतन खूप अवघड आहे. तितक्या बारकाईने चिंतन ऐकायचं असते. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. चिंतन करावं. एकांतवासी गंगा स्नाने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुम्हाला भगवत प्राप्ती करायच्या, एकांतवास गाठा. एकांतवास गाठला पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीसाठी एकांतवास गाठणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ज्याही संतांनी भगवंताची प्राप्ती केली त्या त्या सर्व संतांनी आधी भगवंताची एकांतवासात जाऊन प्राप्ती केली, नंतर लोकांतात आले. फरक का पडत नाही सांगतो तुम्हाला. फरक का पडत नाही? फरक याच्यामुळे पडत नाही, अनुभूती नाही म्हणून पडत नाही. आता आम्ही कितीही जरी तुम्हाला ओरडून सांगितलं, त्याची अनुभूती आम्हाला नाही म्हणून फरक नाही. आणि संतांच्या सहज शब्दाने तदनंतर या जगाला आम्ही देतो. परिणाम तर त्याच्या उलट खूप झालं. अनुभव 0% आणि जगाला एकही दिवस खाले नाही. आज या गावला, उद्या त्या गावला, परवा त्या गावला. अनुभव नाही. जोपर्यंत अनुभूती येत नाही तुम्हाला, तोपर्यंत चांगल्या गोष्टीचा परिणाम होत नाही. म्हणून 100 वर्ष जरी सप्ताह केला, मुद्दा ऐका, 1000 वर्ष जरी सप्ताह केला, 100 वर्ष जरी सप्ताह केला, परिणाम तेवढा होणार नाही. कारण अनुभूतीची व्यक्ती तिथं येत नाहीत महाराज. सांगतो तुम्हाला सांगतो, ब्रह्मनिष्ठ जर व्यक्ती असला नाही का, आणि त्या पद्धती जर माणसं असली तर सहज त्यांच्या बोलण्याने, सहज त्यांच्या चालण्याने समाज बदलून जाते. परिणाम तर असा आहे, अनुभव कमी आहे आणि सांगणं खूप जास्त आहे. म्हणून अनुभूती घेतली पाहिजे भगवत चिंतनाची, भगवताच्या प्राप्तीची. तेवढ्यासाठी हा सगळा खटाटोप असते. भगवंताची अनुभूती हा येणं अतिशय महत्त्वाचं आहे. संत महात्म्याने ते केलं. परिणामता आपल्या जीवनामध्ये या सगळ्या भौतिक जगामुळे आपण खूप इकडे तिकडे फिरत चाललो, खूप चाललो महाराज. मोठ्या मोठ्यांचे अनुभव आहेत, मोठ्या मोठ्यांचे अनुभव आहेत की आम्ही खूप सगळ्या गोष्टी कमावल्या, पण आयुष्यामध्ये काहीच भेटलं नाही. तुम्हाला सांगतो, लाईव्ह आहे तुम्हाला. वृंदावनमध्ये प्रेमानंद महात्मा आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरचे, देशाबाहेरचे श्रीमंत माणसं येऊन गेले. मला फार सांगायचं नाही, मला फक्त जाताना एक तुम्हाला मुद्दा लक्षात आणून जात. खूप खूप श्रीमंत माणसं गेल्या, कोट्याधीश कमाई ज्यांनी केलेली आहे, त्या सगळ्या माणसांनी सांगितलं की श्रीमंतीमध्ये काहीच आनंद नाही जो राधानामामध्ये आहे, भगवत चिंतनामध्ये आहे. याच्या अगोदर मला माहीत नाहीत, पण मला हे सांगायचं आहे, कोण महाराज कोणासाठी रात्रभर जागून त्या रस्त्यात उभं राहते. हो, पण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर त्या महात्म्यांसाठी राहते. परिणाम काय आहे? फक्त भक्तीचा परिणाम. भक्तीचा परिणाम आहे तो तेवढा. भक्ती असली की माणसाला आपोआप तत्विद्धी प्रणिपाते ना परिप्रश्न शेवया, ही अवस्था आपोआप येते. भक्ती असली पाहिजे. एक मुद्दा लक्षात आणून ठेवतो, तुमच्या अकोल्यामध्ये जर एखादा हिरो किंवा हिरोईन नट आला तर गर्दी तिथं मावणार नाही. मला माहीत आहे, खूप गर्दी जाईल. म्हणून त्यांचं दर्शन कोणी घेणार नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. कितीही कोणाही पिक्चरमधला एखादा हिरो येऊ द्या, त्यांच्या दर्शनासाठी तिथं तुम्हाला दर्शनबारी लागणार नाही. पण एखादा जर महात्मा आला आणि सामान्य गोष्टी झाला, पब्लिक कमी असेल पण साष्टांग दंड घातल्याशी तिथून निघणार नाही. कारण आंतरिक मन सुद्धा सांगते की इथं कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल परिणामता विषय. आपण या सगळ्या जगामध्ये जात असताना आपलं जीवन एका बाजूला नेऊन सोडलो आणि भक्तीपासून खूप लांब चढलो. मला एक विषय मुद्दा सांगायचा आहे, माझ्या अभंगाकडे मला वढायचं आहे. अर्थात या जगतामधला एक श्रीमंत व्यक्तीचं तुम्हाला नाव सांगतो आणि तिथून मला माझ्या अभंगाकडे वढायचं आहे. या जगतामध्ये, या विश्वावर, पूर्ण विश्वावर राज्य केलं. त्याचं नाव काय राजाचं माहिती आहे का तुम्हाला? नाही का? चाणक्याच्या काळात होता. त्याचं पूर्ण विश्व ताब्यात घेण्याची ज्याने शपथ खाल्ली असा एक राजा. अर्थात त्याला फक्त एक करायचं होतं की मला विश्वावर ताबा मिळवायचा आहे. असे खूप माणसं होऊन गेले. याच्या अगोदर
खूप मोठी श्रीमंत कमावणारा एक रावण सुद्धा तसाच आला. आणि तदनंतर एक राजा होऊन गेला. मला त्यांचं नाव आठवताना तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल चाणक्याच्या काळात काय नाव? हा, बादशाह सिकंदर. वा वा, धन्यवाद धन्यवाद. बादशाह सिकंदराने, ऐका, एवढा मुद्दा मला तुमच्याकडे सांगायचा आहे. बादशाह सिकंदराचं वय होतं 22 वर्षाचं. किती? 22 वर्षाचं वय. 22व्या वर्षी विश्व ताब्यात घेण्याची शपथ खाल्ली. हे लक्षात घ्या. वय वर्ष 22 आणि विश्व ताब्यात घेईन. सरपंचासाठी नाके नव्हते ते माणसाचे, एक पद लढण्यासाठी. मला विचार करायचा की 22व्या वर्षी एवढी मोठी शपथ खाणं, परिणामता काय झालं? ताब्यात घेतलं हे विशेष. जेव्हा शपथ खाल्ली मला हे विश्व ताब्यात घ्यायचं आहे, तेव्हा शपथ घेतल्यानंतर तो परिणामता त्याच्या आईकडे गेला. आई म्हणले, काय बाबा? मला जायचं आहे. म्हणले, कुठं? म्हणले, मला विश्व ताब्यात घ्यायचं आहे. आई म्हणले, पागल झाला? 22 वर्षाचं वय तुझं, विश्व ताब्यात घेण्यासाठी निघाला. सामान्य नाही, पण महाराज हट्ट होता, मी घेईलच. तेव्हा आईने सांगितलं, काही हरकत नाही. म्हणले, जा तू जा, मला काही अडचण नाही. पण एक सांगतो तुला, जेव्हा हे विश्व ताब्यात घेत असताना जेव्हा जाशील आणि पवित्र भारतभूमी जेव्हा तुला लागेल ना, त्या भारतभूमीमध्ये पवित्र गंगा नदी आहे. फक्त येताना त्या गंगा नदीचं मला जेल आणशील, एवढं कर. ते म्हणले, काही हरकत नाही, ठीक आहे. ऐका, अहो महाराज सांगतो तुम्हाला, 2-3 गोष्टी माणसाला सांभाळता आल्या पाहिजेत. एक तारुण्य सांभाळता आलं पाहिजे, एक श्रीमंती सांभाळता आली पाहिजे, आणि एक सौंदर्य सांभाळता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तसंच झालं. श्रीमंती होती, सौंदर्य सुद्धा होतं. साक्षात विष्णूचे अवतार समजत होते महाराज ते. आणि तारुण्य होतो, समजलं नाही. तदनंतर लगेच त्याच्या मित्राकडे गेला. मित्रा, मी चाललो. म्हणले, कशासाठी चालला? म्हणे, विश्व ताब्यात घ्यायची शपथ खाल्ली. ते म्हणले, अरे शक्य नाही हे. नाही जायचं आहे. म्हणले, काही हरकत नाही, तू जाशील, काही हरकत नाही. पण जेव्हा हे विश्व ताब्यात घेत असताना पवित्र भारतभूमी जर तुला लागलीत ना, तर त्या भारतभूमीमध्ये एक पवित्र ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद भगवत गीता. तेवढा फक्त माझ्यासाठी आणशील. त्याला वाटलं, काय हरकत नाही, पुस्तक आणायला काय लागते. सांगितलं, काही हरकत नाही. जाताना स्वतःच्या गुरुचं दर्शन घेतलं. ऐका, मुद्दा इथं मला सांगायचा आहे. क्षेत्र कुठले असो, तुम्हाला गुरु असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल क्षेत्र कोणतेही निवडा, जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटणार नाही तोपर्यंत त्या क्षेत्रात तुमची प्रगती होणार नाही. सांगू फार काय, खिसा कापण्यासाठी सुद्धा गुरुच लागते. शक्यच नाही. तसं कधी कापून बघा तुम्ही, जमते का? नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटणार नाही तोपर्यंत तुमची उन्नती होणार नाही. तसं आहे महाराज. क्षेत्र कुठलंही असलं तरी त्याला गुरु होते. त्यांनी त्या नेमाने गुरुचं दर्शन घेतलं. गुरुवर, मला विश्व जिंकण्याची शपथ खाल्ली, जायचं आहे. गुरुजींनी सांगितलं, सौंदर्य आहे, तारुण्य आहे आणि संपत्ती आहे, सांगण्यात मजा नाही. ते म्हणले, काही हरकत नाही. गुरुजी तुमच्यासाठी काय नव्हती? म्हणले, माझ्यासाठी काहीच आणू नको, उलट तूच ऐक माझ्या. म्हटलं, म्हणजे काय? जेव्हा भारत विश्व पूर्ण जिंकण्यासाठी असेल तेव्हा भारतभूमी तुला लागेल. त्या पवित्र भारतभूमीमध्ये भरपूर साधू आहेत. हिमालय पूर्ण साधूनं भरलाय. एखाद्या साधूच्या चरणावर साष्टांग दंडवत घेजो आणि फक्त त्यांना एवढं विचारतो की माझं जीवन कशाने पूर्ण होईल. मला समजलं नाही, निघून आला, काही हरकत नाही. मला वाढवायचा विषय नाही. पूर्ण देश विश्व ताब्यात घेत 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 म्हणजे आपल्या सिंधू नदीपर्यंत आला. तिथं थांबला. तिथं गुरुवरांची भेट झाली. त्यावेळेला आपल्याकडे धनानंद नावाच्या राजाचं राज्य होतं आणि साधू होते चाणक्य. साधूच्या सांगितलं ऐकलं नाही, विचार केला नाही, काहीच नाही. त्या मस्तीमध्ये सगळं जीवन व्यर्थ घालवलं आणि परिणाम सगळा जीवनामध्ये आल्यानंतर लक्षातच आलं नाही आपल्याला कोणी काय सांगितलं, काहीच नाही. एक दिवस काय झालं परिणामता, त्याला सांगितलं, आजारी पडला आणि त्याच्याजवळ त्याचा जो मित्र होता शलुकश नावाचा, तो नाडी परीक्षक सुद्धा होता आणि मित्र सुद्धा होता. त्याने विचारलं, बाबा मला थोडंसं मला व्यवस्थित वाटत नाही, म्हणून
माझी नाडी परीक्षण करशील तेव्हा शेलुकसने त्याची नाडी परीक्षण केली आणि मला नाडी पाहिली तेव्हा शेलुकसचा चेहरा उतरला आणि त्याला वाटलं निश्चितच काहीतरी दुःख माझ्याकडे आहे. त्याने विचारलं काय आहे? म्हणे आम्ही सांगू शकत नाही. अरे मित्र या नात्याने सांग. ते म्हणले मी सांगू शकत नाही. आता म्हणले राजा या नात्याने सांग, नाही तर मारून टाकीन तुला. म्हणून राजा या नात्याने सांगितलं, हा बादशाह सिकंदरा, अरे तू 2 दिवसात मरणार आहे. आता विचार करा, ज्यांनी पूर्ण विश्व ताब्यात घेतलं, जवळजवळ सगळं, आणि सगळं ताब्यात घेतल्यानंतर जर त्याला असं माहीत पडलं आपण 2 दिवसात मरणार आहे, पूर्ण पायाखालची जमीन निघून जाते महाराज. कशाला हो? ज्यांनी पूर्ण वनवन केलं, घर नव्हतं राहायला, घर प्राप्त केलं, सगळं केलं आणि सगळं बराबरीच झालं, 1 दिवस सुद्धा राहायला गेला नाही, निघून गेल्यानंतर खंत वाटते त्या समाजाला. अरे आयुष्यभर वनवन केलं पण काही सुद्धा मला भेटलं नाही. महाराज तसंच झालं. विश्व ताब्यात घेणं सामान्य विषय का? विचार जरी केला, महाराज नावं सुद्धा पाठवत आपल्या देशाचे. बंद राज्य केलं त्यांनी, 2 दिवसात मरणार आहे. पण सांगतो तुम्हाला, हुशार होती ही माणसं, मोठी होती माणसं. तेव्हा लक्षात आलं त्या सिकंदराच्या की माझ्या गुरुजीने सांगितलं की जेव्हा भारतभूमीमध्ये जाशील आणि एखाद्या गुरुजीची मला भेट होईल, तुला भेट होईल ना, तेव्हा विचारजो की जीवन कशाने पूर्ण होईल. लक्षात आलं. महाराज त्यांनी सांगितलं, शेलुकस काहीच करू नको, मी मेल्यानंतर फक्त माझा देह आपल्या मायभूमीत घेऊन जाजो. ऐक, मायभूमीत गेल्यानंतर फक्त एक गोष्ट करजो. म्हणले काय करू? काहीच नाही, एका बाजूने माझं पूर्ण सैन्य उभं करजो आणि एका बाजूने मी लुटलेली सगळी संपत्ती अशी दोन्ही बाजूने अशी ठेवजो आणि मधातून माझं तिरडी नेजो, किडी. आणखी काय करायचं? काहीच नाही, माझे दोन्हीही हात खुल्ले ठेवजो. तेव्हा शेलुकृष्ण प्रश्न विचारला, याच्यातून काय संदेश देणार तुम्ही जगताला? तेव्हा त्याने सांगितलं, विश्व ताब्यात घेणारी व्यक्ती सोबत जर काही निघू शकत नाही, कुठं एक्कर भर सासऱ्याच्या भरोशावर 3 ग्रॅम सोनं, एखादी गाडी, काय? अरे ज्याने विश्व ताब्यात घेतलं ती व्यक्ती जर काही निघू शकत नाही, तेव्हा त्याला आठवलं की माझ्या गुरुजीने सांगितलं की बाबा रे, साधूच्या चरणावर लाग आणि त्यांनी विचारजो त्यांना की माझं जीवन कशाने सफल होईल. त्याला कळलं नाही, जगद्गुरु तुकोबाराला कळलं अभंगाच्या प्रथम. जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. राजाला कळलं नाही ते तुकोबरा म्हणतात, आम्हाला कळलं. जन्म आलो त्याचे, आजी, आज शब्द महत्वाचा, आजी फड झाले साचे. आतापर्यंत आमच्याही जीवनामध्ये तसंच होतं. मला थोडं पूर्वपीठिकेत तुम्हाला न्यायचं आहे. कोण जगद्गुरु तुकोबरा आहे? तुका सेठ वयाच्या 9व्या वर्षी ज्याने पदवी बहाल केली ते तुका सेठ. जाऊ द्या, आणखी मला त्यांची श्रीमंती सांगायची आहे. ज्या पुण्याच्या गुळवे शेठांनी आपली दुसरी मुलगी त्यांना द्यावी, पहिली बायको असल्याने दुसरी द्यावी. गुळवे शेठांचा घराणा पुण्यामध्ये आजही खूप मोठा आहे. त्यांनी तुकोबराला मुलगी द्यावी दुसरी, त्या काळचं दुष्पर्ण सामान्य नाही ते.
वयवर्ष 9व्या वर्षी तुका सेठ पदवी ज्यांनी कमावली. पूर्ण परिसरामध्ये तुकाराम सेठ ज्यांचं नाव होतं ते जगद्गुरु तुकोबराय महाराज. खूप मोठी श्रीमंती सगळं होतं, पण मला आजी शब्द सांगायचा आहे. आजी फळ झाले साचे. मला सांगायचं या सगळ्या श्रीमंतीमध्ये जगद्गुरु तुकोबरायची 21 वर्ष निघून गेली. ऐका, 21 वर्ष निघून झाले. काय झालं? वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं. नंतर मुलं झाले. नंतर दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. नंतर पोरगा मेला, संतू नावाचा, बैल मेले, हे सगळे पडले. आणि त्याच काळामध्ये कोपला पाटील गावचे लोक कोणी गाळवार मिरवणूक काढली. हे सगळं तेवढ्याच वयात झालं. परिणामता भगवंताच्या चिंतनाला लागले. वयवर्ष 21 पासून भगवंताच्या चिंतनामध्ये खूप लागले. भगवंताची प्राप्ती करून घेतली. प्राप्ती नाही, आणखी तुम्हाला सांगतो, या चिंतनाने जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, बाबा रे मला गुरु पाहण्याची गरज नाही भेटली. हा काय झालं तर मला सापडविले वाटे जाता गंगास्थाना, सापडविले वाटे जाता गंगास्थाना, सापडविले वाटे जाता गंगास्थान, सापडविले वाटे जाता गंगास्थान. मस्तकी तो दाना ठेविला कर, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगास्थाना, सापडविले वाटे जाता गंगास्थाना. मस्तकी तो दाना ठेविला कर, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगास्थान, सापडविले वाटे जाता गंगास्थान, गंगास्थान. परिणाम माझ्या भक्तीच्या जीवनामध्ये काय झाला तर मी जात असताना मला गुरुनी सापडवलं. परिणाम तर आपल्याला हिंडत राहावं लागते. महाराजा आपल्याला एखादा गुरु करावं लागते बरं. हा एका बुवानं सांगितले गुरु करावं लागते, मग हा हिंडत बसते कोण आहे गुरु कोण आहे. महाराज तशी अवस्था नाही. गुरुनी आपल्याला पाहत यावं की माझ्या योग्यतेचा शिष्य कोण आहे म्हणून. हा शिष्य जर मला योग्य भेटला तर गुरुपदाला महाराज वाव आहे. गुरुपद चांगलं झालं व्हावं असं वाटत असेल, सांगतो तुम्हाला, तर ते शिष्य पण सुद्धा त्या शिष्याच्या नावावर ते गुरुपद असते. म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नान. हा मला गुरुनी शोधलं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझं इथून 21 पासून खालचं आयुष्य जाऊ द्या, आता इथून भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी लागले. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मला गुरु भेटले आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. जन्म आलो त्याचे आजी कधी, जेव्हा मला गुरु भेटले तेव्हा माझं सार्थक झालं. आजी फळ झाले साचे. संसाराची उपरती अशामध्ये आहे, जर तुम्हाला जर संसारामध्ये पूर्ण व्हावं असं वाटत असेल संसार, तर तो मुलाबाळाने फडला पाहिजे. ती संसाराची उपरती आहे. महाराज मानवी जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार होणे हे सुद्धा मानवी जीवनाची कल्याणकारी पद्धत आहे. भगवंताचा साक्षात्कार अनुभूती आली पाहिजे. तो भाग निराळा होत नसेल, मन लागत नसेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझं आजी फळ झाले साचे. जेव्हा मला गुरुची भेट झाली, माझ्या जन्माची सार्थकता आज झाली. जे जगद्गुरु तुकोबाराने आजपर्यंत जीवन जगलं, तुका सेठ, गाड्या घोड्या, मान सन्मान सगळं आहे. महाराज महिपती महाराजांचं चरित्र आहे. जगद्गुरु तुकोबारा जेव्हा पलीकडे इंद्रायणीच्या काठावर बसले, तेव्हा भावाला हिशोबाच्या वया आणायला लावल्या. तेव्हा महिपती महाराज म्हणतात, जेव्हा फाडल्या ना त्या, तेव्हा भावाला एक वाटा देऊन दिला आणि स्वतःचा वाटा पाण्यात बुडवला. तेव्हा 60 लाख रुपयाची इस्टेट बुडवली. इथून 450 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे हा. तेवढी बुडवली आणि आता त्यांनी सांगितलं, माझं कोणाशी काहीच घेणं देणार आलं नाही. आता बस संपला विषय. आता मी बस ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी निघालो. हे जगद्गुरु तुकोबारायचं जीवन पूर्ण काळ केला. तेव्हा कधीच म्हटलं नाही तुकोबाराने, अहो 9व्या वर्षात नाव कमावलं पट्ट्यानं, आजी फळं झाले साची. खोट्या गोष्ट. काहीही कमावा जगाच्या पाठीवर, तुम्हाला निश्चितपर्यंत तेवढा दर्जा भेटणार नाही. नामचिंतन करा. मी आधीच बोललो, एका व्यक्तीसाठी रात्रभर जर माणसं उभे राहत असतील तर त्या माणसाने फक्त राधा नावाचा जप केला. ज्या महात्म्यांनी आपलं जीवन पूर्ण अतिशय परमार्थाच्या शिस्तीत परमार्थाच्या वाटेनं गमावलं, त्या महात्म्यांचं आजही नाव आहे. मला नाही वाटत आज वारकरी संप्रदायामध्ये
प्रातस्मरणीय गुरुवर्य, इतरांच्या मला म्हणजे एकांना वंदन करून दोघांचा अपमान करायचा असं नाही. मला असं म्हणायचं की प्रातस्मरणीय गुरुवर्य, मारुती बाबांचा कोणी द्वेष करत असेल म्हणून मला आजही नाही वाटत. तीच ताकद महाराज नामदेवराय आणि माऊलींच्या बाबतीत सांगित होती. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंका या शब्दाखाली अंडरलाईन असली पाहिजे. जीवन निष्कलंकित असलं पाहिजे महाराज. आणि हे फक्त केवळ साधनेनं होते, संपत्तीनं होणार नाही. संपत्तीनं तुमचा द्वेष वाढेल, श्रीमंतीनं द्वेष वाढेल, तुम्हाला वाईट बुद्धी प्राप्त होईल. भगवत चिंतनाने माणसाला निष्कलंक अजाशत्रूपणे ते महाराज की त्यांनी फक्त नामाच्या भरोशावर कमावलं. जगद्गुरु तुकोबाराला कधीच म्हटलं नाही त्यांनी की मी वयवर्ष 9व्या वर्षी हे सगळं कमावलं, आजी फळ झाले साचे. तेव्हा म्हटलं नाही, ज्या दिवशी गुरुची प्राप्ती झाली तो दिवस आजी फळ झाले साचे. महाराज आजी फळ झाले साचे. आणखी काय झाला, त्यांच्या सगळ्यात जीवनामध्ये आनंद झाला अभंगाच्या दुसऱ्या. तुम्ही सांभाळिले संकीनंद, तुम्ही सांभाळेल तुम्ही सांभाळेल तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले हो तुम्ही जेव्हा भय चालला जाते आणि खंत राहत नाही, त्याला म्हणतात सांभाळणं. बिनफिकर आपण तुमच्या पाठीच्या सांभाळून घेऊ. तुझ्यापासूनच तर भय आले का, तुझ्यापासूनच भीती आहे. भीती नसली पाहिजे आणि त्या भीतीची खंतही सुद्धा नसली पाहिजे, तेव्हा तुम्ही सांभाळले संत. एक वाक्य बोलू का, इथून 20 वर्षाच्या अगोदरचं. जेव्हा मुलगी वाटी लावायची तेव्हा रडत मोठ्या डोळ्यामध्ये आसू असणारा बापही सुद्धा एक तुटक्या शब्दाने बोलायचा आणि आईची तर वाशे सुद्धा फुटत नव्हती, तरी सुद्धा तेवढी ताकद लावून एक शब्द वापरायची, सांभाळून घ्या बरं माझ्या लेकीला. बापही सुद्धा डोळ्यामध्ये आसून म्हणायचे, मला निश्चित माहीत आहे की तुमच्या आणि माझी बराबरी होणार नाही, पण ईश्वराच्या कृपेने योग आला. पण एक सांगतो, सांभाळा बरं माझ्या लेकीला. सांभाळणं म्हणजे काय, तिला खंत नसावी महाराज आणि तिला कुठल्याही पद्धतीची भीती नसावी, त्याला म्हणतात सांभाळ. सांभाळणारे तर खूप आहेत. मी तुझ्या पाठीशीच आहे म्हणतात, पाठीशीच आहे खरं तर, समोर नाही. ते शब्द लक्षात घ्यायचे. तू पाठीशी मर, तू मी पाठीशी आहे, त्याला सांभाळणं म्हणत नाही. सांभाळणं खंत गेली पाहिजे. आणि खंत तेव्हा जाते जेव्हा भीती चालली जात असते. भीती गेली की खंत राहत नाही. खंत कशाची करायची विशेष नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मला संत महात्मे भेटले, त्यात नवल नाही, मला संतांनी सांभाळलं हे विशेष आहे. तुम्ही सांभाळले संती. प्रामुख्याने जगद्गुरु तुकोबराच्या अभंग मालिकेमध्ये जेव्हा संत हा शब्द येते तेव्हा तो संत फक्त केवळ ज्ञानोबरांच्याच बाबतीत येतो. मला माऊलीने खूप सांभाळलं. खूप किती सांभाळलं महाराज सांगतो तुम्हाला. एक धरणेकरी ज्ञानोबरांकडे येते, माऊली माझं जीवन चांगलं बनवा. ज्ञानोबराय विश्वाचे माऊली असणारे, ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबा म्हणतात, आता माझं कोर्ट बंद झालं, मी शांत झालो, आता मला काही करायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल चांगलं व्हावं तर सरळ तुम्ही देहूत जा. हे लय कठीण आहे बरं बंद करणं. स्वतःच्या कीर्तनाची तारीख दुसऱ्याला देणं म्हणजे खूप ताकद लागते याला. महाराज ज्ञानोबा होते ते
मी काहीच करू शकत नाही. आणि हे मी 700 वर्षा अगोदरचा विषय बोलतो, जेव्हा अतिशय जातीवाद होता, जेव्हा फक्त ब्राह्मण समाजाचीच चालती होती, तेव्हा एका ब्राह्मण संतांनी थोडंसं वेगळं बोलता, वास्तविक तसं नसतं, तेव्हा त्या अधिकाराने ज्ञानोबरांनी म्हणावं, मी करू शकत नाही. एक सामान्य शेतकरी घराण्यातले जगद्गुरु तुकोबराकडे जा, तुम्ही सांभाळिले संती आहे, इतका सांभाळ केला पाहिजे. चाल म्हटली पण आपल्यासारखी नाही जमली की त्याला, याला सांभाळणं म्हणत नाहीत. मी म्हणू त्याला ते थाप मारता येत नाही, कशालाच भरलं या बोला कीर्तन येत नाही, याला सांभाळणं म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबराय प्रगल्भांत करणारे सांगतात, सांगू माझं जीवनही सार्थक झालं आणि मला संतांनी योग्य सांभाळलं. तुम्ही सांभाळिले संती, परिणाम काय झाला, भय निरसली खंती. माझ्या जीवनातली भीती निघून गेली आणि खंत कुठल्याच गोष्टीची राहिली नाही. सांगू फार काही नाही कमावता आलं तरी चालेल महाराज, पण शेवटच्या काळात खंत नसली पाहिजे. विठाला माझ्या संतांनी मला खूप सांभाळलं, खूप समजावून घेतलं, सगळ्या गोष्टी माझ्या सांभाळला. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. बस महाराज, या सगळ्या गोष्टी झाल्यात ना. एखादी लेकबाईचं जर संसार परिणामी पाठीमागून जर तिला संदेश आला तर आई मी माझ्या घरी खूप खुश आहे. बरं, मी आताच्या काळात बोलतच नाही हां, कारण आताचा काळ शास्त्राला लागून पडणार नाही. मी खूप खुश आहे हां. आणि तेव्हा जर त्या माईला जर माहीत पडलं आम्ही केलेला जो सगळा संबंध होता, अतिशय खुश आहे. आता माझ्या जीवनामध्ये खंत राहिली नाही, कारण माझी लेक चांगली आहे. हा सहज भाव जसा जीवनामध्ये येते, जगद्गुरु तुकोबराय महाराज तेच सांगतात, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. आता आम्हाला कुठलंही खंत राहिले नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सांगू काहीच नाही, आम्हाला कसं झालं, काय आमचं जीवन झालं. अभंगाचं 3रं चरण सांगतात, हा कृतकृत्य झालो झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते आम्ही पावलो. आणि असं झालं की समजावं आम्ही कृत्य झालो. नाहीतर इच्छेच्या विरुद्ध जर जीवन असलं तर मग कृत्य फक्त शब्द उरले. परिणामी इच्छा केली ते पावलं की कृत्य झालो. सांगू तुम्हाला, सगळे आपण संसारातलेच आहे. मायापोराला एक पोरगा झाला पाहिजे, हे दळ भादरी इच्छा तर करूच नाही माणसाने. कशाला मर्याला करता तुम्ही ते तसं? एवढा सगळ्यांचा अनुभव आल्याने सुद्धा ह्या इच्छा कशाला करता? करा ना कधीतरी इच्छा. एक सांगू तुम्हाला, ऐका माझा मुद्दा. अहो, ज्याचं इच्छा मरण होतो, इच्छा मरणी कोण होते? भीष्माचार्य. भीष्माचार्य इच्छा मरणी होते. परिणामता जेव्हा शरपंजीवर पडले, अनेक कारण, त्यातलं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला. जेव्हा शरपंजीवर भीष्माचार्य पडले, तेव्हा पडल्यानंतर भगवान परमात्मा दोन्ही पक्षाचे, दोन्ही पार्टीचे लोक तिथं भेटायला आले. पांडवाच्या कुळातले हे, कौरवाचे तो दोन्ही विरुद्ध, आणि दोन्ही पक्ष तिथं भेटायला आले. कारण भीष्माचार्याचं जीवन तसं होतं महाराज. हे एकाचे नाही मनोव्यापार आहे, अशी ताकद त्यांच्यामध्ये होती. दोन्ही माणसं आले, त्यांनी भगवंताला जोड बोलावलं. ऐका,
इच्छा केली ते पावलो हा मुद्दा असला पाहिजे, तेव्हा कृत्य झालं असं म्हटलं पाहिजे. आणि बोलावलं, भगवंता देवा मला सगळं समजलं रे, बारीक चिंतन केलं. एक गोष्ट लक्षात येत नाही की शरपंजीवर मी कशासाठी पडलो. कारण जीवनातले त्याग जर पाहिले महाराज भीष्माचार्याचे तर खूप आहेत. ते आसनच भीष्माचार्याचं सिंहासन. ते सिंहासन भीष्माचार्याचं असून त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जर लग्न केलं, आज म्हणता तुम्ही तुम्हाला दिलं, नंतर लग्न केलं म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये नजरीमुळे 65व्या वर्षी लग्न केले काही काही जणी. काहून? संपत्ती वाढली, देण्याची इच्छा नाही दुसऱ्याला. मग तेव्हा लग्न केले आणि आपल्याच पोराला गेली पाहिजे म्हणून घोर केला. इच्छा नाही होत महाराज. तशी मागणी सुद्धा केली की आज म्हणता तुम्ही हे सिंहासन तुमचं आहे, उद्या जर तुम्ही लग्न केलं आणि तुमचा पोरगा झाला तर तुम्ही म्हणसाल परंपरेने तुमच्या पोराचा आहे. म्हणून शपथ खाल्ली, आमरण ब्रह्मचारी राहील. ताकद होती महाराज, आमरण ब्रह्मचार्याची शपथ खाल्ली. हा सगळा हिशोब भीष्माचार्यांनी केला. भगवंताला बोलावलं, भगवंता दूरपर्यंत पाहिलं रे मी, माझ्या लक्षात नाही आलं एवढं करून सुद्धा शरपंजीवर पडणं कशासाठी, मुद्दा महत्वाचा. हे पाप हे दुःख कशासाठी. तेव्हा भगवंताने अचूक उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं फक्त पाप केलं पाहिजे नाही, पापाला अनुमोदन दिलं तरी सुद्धा पाप होत असतं. ज्या कुलवाण घराण्यातली स्त्री तुमच्या भरसभेमध्ये एकाची ताकद होती महाराज. अर्जुन सारख्या व्यक्ती ताकद होती, एकटा सुद्धा सगळ्यांना पाठीमागे पाठवू शकत होता. एकटे द्रोणाचार्य भीष्माचार्य ताकद खूप होती. पण त्या भरसभेमध्ये कुलवाण घराण्यातले स्त्रीचे त्यावेळेला कपडे काढण्यात आले, पण एकाचंही होठ उरला नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्या ज्यांना नसतं जर होतं तुम्ही तिथं हजर नव्हतं राहायला पाहिजेत. पाप केलंच पाहिजे असं नाही. त्या पापाला जर साक्षी असलं तरी पाप भोगावं लागतं, त्याच्यापेक्षा जास्त भोगावं लागतं, लक्षात घ्या. आणि मग सगळे दरवाजे खुल्ले खटखट लक्षात आणलं. देवा काही हरकत नाही रे बाबा, पण एक शेवटची इच्छा होती. कारण भीष्माचार्य इच्छा मरणी होते महाराज. तेव्हा त्यांनी सांगितलं सांगा इच्छा काय महाराज. भीष्माचार्याची इच्छा आहे तेव्हा श्री गंगाजी का तट हो, यमुनाजी का बंसी बट हो. ऐका, तेव्हा म्हटलं पाहिजे हा इच्छा केली ते पावलं. श्री गंगाजी का तट हो, यमुनाजी का बंसी बट हो, मेरा सावळा निकट हो, जब प्राण तन से निकले. आणि मग म्हटलं पाहिजे हा आता इच्छा केली ते पावलं. आपली इच्छा नाही थांबा अमुक एक नातू झाला पाहिजे, डोळ्यांना नातू पाहू द्या, महापोराचं लग्न राहिलं पाहिजे, हा संसाराच्या गोष्टी अपेक्षा करू नका करू. जे असेल ते ईश्वर निर्मित होईल. भगवंतानं जर तुमचा विश्वास आहे ना, भगवंत आहे, तर मग त्याने जर आमचा जोडा घोडा बनवला असेल तर महाराज भगवंतावर विश्वास ठेवा, होईलच. नसेल त्या फलकट गोष्टीसाठी कशाला जाता. मी तर महामूर्ख समजतो ज्यांचे लग्न झाले नाही त्यांनी दारूचा सहारा घेतला. सगळ्यात दरिद्र लोक आहेत ते. एका सामान्य स्त्रीसाठी इतकं पवित्र जीवन कशाला गमावता. स्त्रीसाठी म्हणणार नाही मी, एका सामान्य उद्दिष्टासाठी म्हणेल. संसार म्हणजे सामान्य विषय महाराज, दुःखाचा एक गोठोळा आहे ते. म्हणून पवित्र जीवन घालू नका. कारण या भगवान परमात्म्यानं तुम्हाला देत असताना सगळ्यांना सारखं दिलं. मला जास्त फार माहीत नाहीत, पण एक इंग्लिशमध्ये म्हणा, ब्रेन इज अ सेम बट नॉलेज इज डिफरन्स. सगळ्यांना सारखं दिलं देवाना, फक्त तुमच्या संगतीमुळे तुमची अक्कल वेगवेगळी झाली. भगवंताने देताना कोणालाच कमी अधिक जास्त दिलं नाही. त्यांना देताना सगळ्यांना सारखं दिलं, फक्त तुम्ही आपल्या संगतीमुळे त्याला दिशा वेगवेगळ्या दिल्या. म्हणून या सामान्य गोष्टीसाठी तुम्ही तुमचं जीवन व्हायला गमावू नका. कारण या जीवनाची सार्थकता ते आहे, आयुष्याच्या साधने सच्चिद आनंद पदवी घेणे, सच्चिद आनंदाला प्राप्त होणे हे आयुष्याचं साधन आहे. तुम्हाला मला मुद्दे सांगायचे आहेत. महाराज जगद्गुरु तुकोबरा तेव्हा म्हणतात कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय इच्छा केली महाराज. संप्रदायातल्या सगळ्या इच्छा केल्या. जेव्हा स्वतःला त्यांनी तपासलं, अनेक गोष्टीने तपासलं. जेव्हा जगद्गुरु तुकोबराची गाळवार मिरवणूक काढली तेव्हा तुकोबराची बायको पळत असता आली. हे तुम्हाला डोका आहे का, अक्कल आहे का, याच्यापेक्षा भारी बोलली. थर्र कापायचे महाराज तुकोबराच्या पत्नीला सगळे गावकरी. तुम्हाला डोका आहे का यांना तर कळत नाही, पण तुम्हाला कळायला पाहिजे. कशाला बसवलं आम्ही, मला काय सांग. इच्छा केली ते पावलं. मला मुद्दा सांगायचा आहे, मला शेवट थांबायचा आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात झाल्या. आले महाराज, शेवटची गल्ली राहिली. माझ्या नवऱ्याला तुम्ही गाळवार बसवलं म्हणले, काय आहे का तुम्हाला. आणि मग हे सगळं केलं. तुकोबरा खाले बोलले, अगं जिजे थोडं लक्षात तर घे. लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कसं, अगं मिरवणूक त्यांची निघली, माझी नाही. मी तर म्हणे गाळवावर बसेल होतो, ते अनवाणी पायानं माझ्या पाठीमागे आले. मिरवणूक कोणाची निघली, काय समज आहे महाराज. आणि सांगू
तुला जर असं वाटत असेल माझी गाढवावर निघली तर तो माझा समज नाही, कारण गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तो तुझा समज आहे की गाढवा आहे, आम्ही तर त्याला घोडे समजतो. समज आहे महाराज. कितीतरी समज आहेत जीवनामध्ये. अनेक गोष्टीची परीक्षा. देवा तू माझी ही परीक्षा पाहिली. काय नाही पाहिली महाराज देवानी परीक्षा. अहो ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराची पत्नी स्नान करत होती, असं महिपती महाराजांनी लिहिलं की तिला एकच वस्त्र होतो त्या पत्नीला. ते माऊली छोटंसं शत्रू वस्त्र अंगाला गुंडाळून स्नान करायची, तेव्हा ही माया जगद्गुरु तुकोबराची परीक्षा घ्यायला आली, असं महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि नेमकी ते त्या नाहणीमध्ये गेली. पूर्वीच्या नाहण्या एवढाला ते हे नाही काय म्हणजे एवढाला त्या भिंती अशा असायच्या, आणि तिच्यात आंघोळ करायला गेली, आणि नेमकी आंघोळ करायला गेली तेवढी माया आली की जगद्गुरु तुकोबराला आपल्याला तपासायचा किती बरं त्या घेत आणि काय आहेत. तेव्हा एक म्हातारीचं रूप घेतलं, आले. अरे बाबा कोण आहे का म्हणले घरी. काय ग म्हातारे सांग काय पाहिजे माहिती तुला. काहीच नाही, माझे कपडे फाटले, एखादं असेल तर दे. काय महाराज परीक्षा असेल संतांची. ज्या माऊलीचं एकच लुगडं त्या नाणीच्या भिंतीवर ठेवलेलं, ते चुळा करून ठेवायचे धोत्र वगैरे, आठवते तुम्हाला सगळं, तिनं ठेवलं ते. आणि तेवढ्यात भगवंतांनी परीक्षा घेतली आणि ते सांगितलं एखादं फाटकं लुगडं असेल तर दे. तुकोबराची कमाल. बारीक असं चोराच्या पावलानं गेले आणि ते महाराज काढलं त्या भिंतीवरून, तिला दिलं नाही म्हणले. महिपती महाराज म्हणतात हात धरला आणि चांगलं आवळभर नेऊन सोडलं. जाय म्हातारे लवकर निघ इथून आता, कारण माझी बायको जर बाहेर आली तर. मला मुद्दा काय सांगायचा ऐका. जिचं एकुलतं एक वस्त्र जगद्गुरु तुकोबराने त्या म्हाताऱ्याला देऊन पुढे नेला, विचार नाही केला. हे नाही सांगू तुम्हाला. अहो जगद्गुरु तुकोबरायचे महाराज भक्ती होती, किमया होती. भगवान परमात्म्याने साक्षात यावं आणि स्वतःचा पितांबर जगद्गुरु तुकोबराच्या पत्नीने द्यावा, तेव्हा म्हणावं कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, ही इच्छा असली पाहिजे. नाही मग महापोरगा नोकरीवर लागला पाहिजे, त्याला नातू झाला पाहिजे, ह्या फलकट इच्छा करू नका. खूप काही जीवनामध्ये आहेत, खूप आहेत. मला शेवटचा मुद्दा जगद्गुरु तुकोबराचा तुम्हाला सांगायचा आहे. माझ्या मूळ मुद्द्याकडे मला ओढायचं आहे. ही भक्ती पाहता पाहता, जगद्गुरु तुकोबराचा त्याग पाहता पाहता, एक शेवटचा त्याग असते गुरुजी वारकऱ्याच्या जीवनातला. त्याला पुरावा आमचे नामदेव महाराज सुद्धा आहे. जर एखाद्या साधूचं नाव कशातच खराब जर करता येत नसेल तर एक शेवटचा टप्पा आहे ना, माऊली बनकर माऊली, तो स्त्रीच्या नावाने खराब करायचा. आजपर्यंत जेवढ्याही साधूचे नाव खराब झाले असतील जवळजवळ तो स्त्रीच्या नावाने झाला. म्हणून विरोधक पार्टी तेव्हाही होती, रामेश्वर भट्टांसारखी वगैरे, मंबाजीवांसारखी. आणि जगद्गुरु तुकोबराचं कशानेच नाव होत नाही. गाढवावर मिरवणूक काढली तरी सुद्धा ते आम्ही म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अनेक कितीही परीक्षा केल्या तरी होत नाही. आता शेवटची परीक्षा आहे महाराज. जेव्हा डोंगरावर भजन करत होते जगद्गुरु तुकोबराय, तेव्हा गावातल्या एका नाचकाम करणाऱ्या स्त्रीला बोलावलो, तिला आमिषे दिले आणि तिला सांगितलं जा फक्त तुकोबराची छबी खराब कर, कारण ते कशाने ऐकत नाही. गावातले सामान्य लोक सुद्धा तुकोबराचे अभंग म्हणायला लागले. आमच्यासारखे माणसं घरी बसले. हाच विरोध खूप कठीण असते समाजात. तेव्हा जगद्गुरु तुकोबराकडे ती स्त्री पाठवली आणि महाराज महिपती महाराज सांगतात ती तिच्या पद्धतीने अनेक पद्धती चाळे करायला लागले. आता नाचणाऱ्या बाईचे चाळे वेगळेच आहेत, कारण जगद्गुरु तुकोबरायचं जीवन भ्रष्ट करायचं आहे म्हणून तिने अनेक केले. आणि जगद्गुरु तुकोबराय भजनात तल्लीन महाराज. ज्याचं जीवन भजनमय आहे त्याला कशाला कशाची भीती नाही. भजनात तल्लीन, पण ते अनेक चाळे करायला लागली. जगद्गुरु तुकोबराला तिला चाळे करण्याची दया आली आणि जगद्गुरु तुकोबराने तिचे सहज जगद्गुरु तुकोबराने डोळे उघडले आणि तिला सांगितलं, अगं म्हणले तू कशासाठी इकडे, तुझा रस्ता चुकला, तू इकडे नाही, तुला काय देहू गावामध्ये काय माणसं काय थोडे पडले काय म्हणले नाही काय. तिला अनेक पद्धतीने सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज सांगू काय, आम्ही विष्णू दास तैशीन जाए वो तुम्हाते न करी जाया, जाए वो तुम्हाते न करी जाया, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई वो तुम्हारे करी जाया,
करू नको. विचार करा, सायास शब्द जर जगद्गुरु तुकोबराय उच्चारतात, ते तिने किती मेहनत घेतली असेल तुकोबराचं ध्यान भंग करण्याची. काय भाषा आहे महाराज. जाई हो तू माते, माते शब्दाने तिचं अर्ध जे रजगुण होता तो खलास केला. आणि आता सायास करू नको सांगितले. जर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तिनं सायास केले तर किती प्रयत्न केले असतील सांगू तुम्हाला. एक जर शाळेत शिकताना मला झटका जर मारला पोरीनं तर 20 वर्ष वाया जातात माणसाचे. माझा मुद्दा लक्षात आला का तुमचा. सामान्य झटका जरी मारला एखाद्यानं तर आयुष्यातले 20 वर्ष वाया जातात. एक जिनं सायास शब्द जगद्गुरु तुकोबरा वापरतात. जाई ओ माते तू न करी सायास. आता पुढचा मुद्दा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. आम्ही विष्णूचे दास तसे नसतात. हा मुद्दा महत्वाचा आहे. जे विष्णूचे दास आहेत ते या पदाला कधी जात नाही. आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही तसे नाही, कारण आम्ही विष्णूचे दास आहोत. हा मुद्दा सांगितला. हे सगळ्या गोष्टी जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये एक एक परीक्षा पार झाली. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सांगू माझ्या जीवनामध्ये मला खूप काही भेटलं आणि ही सगळी अवस्था मला प्राप्त झाली. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय म्हणावं महाराज, काय सांगावं जगद्गुरु तुकोबरांच्या बाबतीत. हा सगळा विचार पाहत असताना आणि हा सगळा विचार करत असताना ज्या व्यक्तीने आयुष्यभर त्यांना खूप दुःख दिलं ते रामेश्वर भट्ट शेवटच्या काळा म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी. जेव्हा मी हा सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि पारडं उचललं आणि एकाकडून ब्रह्मतत्व भरलं. चारही वेदाचे केलेसे विवरण हा सगळा सार एका पारड्यात भरला आणि एकाकडे जगद्गुरु तुकोबराय बसवले तर त्याचा काटा सोनाराच्या काटासारखा तंत भरला. महाराज सांगतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. सांगू तुम्हाला जगद्गुरु तुकोबरा केव्हा म्हणतात कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मग जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सांगू तुम्हाला प्रयाण काळे देवे विमान पाठविले. सांगू कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तले. काय नवल झाली, का कृत्य झाले महाराज तुम्ही. एक अवस्था प्राप्त झाली, ज्या वेळेला शेवटची अवस्था आमच्या जीवनात प्राप्त आली, देवाला विमान घेऊन यावं लागलं आणि प्रयाण काळे देवे विमान पाठविले. ही आमच्या जीवनाची फलश्रुती आहे. आणि ते अवस्था पाहिली जगद्गुरु तुकोबराने आणि तुकोबरा म्हणतात कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ही इच्छा असली पाहिजे माणसाच्या जीवनात. सामान्य इच्छा काय, हे करून टाकीन ते करून टाकीन नीव असं करेन, ह्या सामान्य विषयात सोडून टाका आणि ईश्वर प्राप्तीसाठी लागा महाराज. सांगू असं जीवन जर तुम्ही आपण प्राप्त केलं असेल, हे भजन मार्गाने जर आपण प्राप्त केलं असेल तर तुम्हाला सांगतो ही अवस्था प्राप्त केली माणसाला की ज्याची आयुष्यभर भीती असते त्याचीही भीती आपल्याला लागत नाही. त्या भीतीने सुद्धा आपल्याला कुठलाही फरक पडत नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे काळ
झालो